राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभाग घेणारे उत्कृष्ट 51 विद्यार्थी ही नासा अमेरिका येथे पाठविण्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिला। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल संबंधित विभागाला आदेशित देखील केले, परंतु अजून 6 महिने झाले हे पूर्तता झाली नाही। मी सन्माननीय सदस्य अमित साटम यांना सभागृहात सांगतो की लवकरात लवकर याची अंमलबजावणी करून ह्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना, तालुका स्तरावरच्या विद्यार्थ्यांना नागपूर सायन्स सेंटर, आपल्या पुण्याचं सायन्स सेंटर, मुंबईचं सायन्स सेंटर येथे पाठविण्यात येईल। जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो बँगलोर ह्या सायन्स सेंटरमध्ये पाठविण्यात येईल आणि राज्य स्तरावर काम करणाऱ्या उत्कृष्ट 51 विद्यार्थ्यांना नासा अमेरिका ह्या केंद्रावर त्या ठिकाणी पाठविण्यात येईल। दुसरा त्यांचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची त्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे, पर्यावरणाबद्दल ज्ञान निर्माण झालं पाहिजे। याच्याकरिता मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आपण तयार केली, ज्या माध्यमातून शाळातील विद्यार्थ्यांचे जे वापरलेले पुस्तकं आहे ते पुन्हा एकत्रित गोळा केले पाहिजे, त्याच्यावर रिसायकलिंग केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांमध्ये कमी दरामध्ये, याच्यामध्ये सरकारची कॉस्ट कटिंग देखील होणार आहे, 25% रक्कम सरकारची त्याच्यामध्ये वाटणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यानंतर वाटप करणार आहेत। हा देखील प्रकल्प 6 महिन्यापासून विभागाकडे प्रलंबित आहे, परंतु आज सभागृहात सांगतो की याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल। बोला ताई। हा प्रस्ताव जो राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री विज्ञान वारीचा मांडला गेला 6 महिन्यांपूर्वी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला प्रस्तावित देखील केलेला आहे। आता राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील शिक्षण विभागाचे या ठिकाणी आहेत, राज्यमंत्री देखील आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्याच अधिवेशनापासून म्हणजे ह्याच महिन्यापासून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीची अंमलबजावणी करण्यात येईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्या फरांदेताईंनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, ताई तुम्ही सभागृहामध्ये असं भासवतायत की ज्या पद्धतीने कदाचित शिक्षण मंत्र्यांनीच हे थांबवलेलं आहे। माझी सभागृहाला या निमित्ताने विनंती आहे, ही गोष्ट काय बरोबर नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय पण सभागृहामध्ये ऐका आता नाही, बोला बोला मंत्री महोदय, आता तुम्ही बोला, मी ऐकतोय। हा नाही असं डिस्टर्ब करू नका, होऊ दे त्यांचं उत्तर, ते ठरवू नंतर। बस अध्यक्ष महोदय, या संदर्भातला हा प्रस्ताव आल्याच्या नंतर या विषयामध्ये साधारणपणे पूर्वी 5,000 रुपयाचं प्राथमिक विद्यार्थी गटाच्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं, आदिवासी विद्यार्थ्यांच्यासाठी पण 5,000 होते, दिव्यांगांसाठी पण 5,000 होते। काही बक्षीस आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अलाउड करण्यात आलेली नव्हती। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने भेदाभेद होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा ते बक्षीस मिळायला पाहिजे अशा पद्धतीने कार्यक्रम त्या ठिकाणी तयार करून आम्ही वित्त विभागाला पाठवलेला आहे। अध्यक्ष महोदय, आता जबाबदार पदावर असल्यामुळे मला बोलायला नको, तरी पण आता सभागृहामध्ये हा विषय जर आलेला आहे तर साधारणपणे या विषयाच्या साठी यापूर्वी खर्च होत होता 1,06,000 रुपये आणि आता जो काही प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी प्रस्तावित खर्च आहे 12,96,000 रुपये। म्हणजे म्हणायला जर गेलं तर फार मोठा विषय नाही, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास मला आणून द्यायचं आहे। योगायोगाने माननीय मुख्यमंत्री महोदय पण आहेत। नियोजन विभागाने या ठिकाणी ज्या पद्धतीचे शेरे घेतलेले आहेत, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, विद्यमान बक्षिसाची रक्कम आणि प्रस्तावित बक्षिसाची रक्कम सदर वाढीच्या कारण मीमांसेसह तक्त्याच्या स्वरूपात दर्शवण्यात यावी। ऑलरेडी ते दिलेलं आहे। विद्यमान बक्षिसाच्या रकमेमध्ये अंदाजे 8 ते 10 पट सरसकट वाढ दर्शवण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, 5,000 रुपयाचं जे बक्षीस होतं ते विभागाने 51,000 रुपये असं दाखवलं।
नियोजन विभागाने आक्षेप काय घेतलाय अध्यक्ष महोदय की यामुळे कदाचित विद्यार्थी बाहेरनं उपकरण करून आणतील आणि तुम्ही हे 51,000 रुपये 11,000 रुपये याला लॉजिक काय लावलंय? आता या प्रश्नांची उत्तर काय द्यायची? आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हा विषय आम्ही नेणार आहोत आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला मान्यता घेऊन लवकरात लवकर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा प्रकल्प सुरू केला जाईल. नमिता मुंदळाजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सर्वप्रथम ही जी योजना आहे इस्रो आणि नासाला जाण्यासाठी ही संधी जे महाराष्ट्राच्या सगळ्या मुलांना मिळणार आहे ह्याच्यासाठी मी शासनाचं अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभागातील तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर ही असं ह्यांची 21 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार आहे. मला फक्त इकडे विचारायचं होतं की हे जे सिलेक्शन होणार आहे हे कुठल्या नियंत्रणाने होणार आहे? आणि डेफिनेटली अकॅडमिक आणि मेरिटवरती मुलांना तुम्ही हे करा, सिलेक्शन कराच, पण त्याच्या पलीकडे सुद्धा क्रिएटिव्हिटी काय वेगळ्या ह्याच्यावरती तुम्ही सिलेक्शन करावं, ही प्रोसेस काय, हा माझा प्रश्न होता. आणि जसं आपल्याला असं माहिती आहे की इट इज नॉट कंपल्सरी की जे मुलं 90% येतात त्यांनाच पुढे, त्यांचं तर पुढे होतंच, पण जे मुलं स्पोर्ट्समध्ये नाही तर ह्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फील्डमध्ये चांगले असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही संधी देणार आहात का, हा सुद्धा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या प्रदर्शनीमध्ये विज्ञान, गणित आणि इतरही क्षेत्रातल्या संबंधित साधारणपणे 2006-07 पासून अशा पद्धतीच्या प्रदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर अशा पद्धतीच्या संपन्न केल्या जातात. सन्माननीय सदस्य महोदयांची जी काही सकारात्मक सूचना असेल तर त्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल. राज्यामध्ये मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना राबवली जाणार आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा असेल की तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर ज्या संख्या आपण 21-51 अशा दिलेल्या आहेत, बस आपल्या राज्यभरातून जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यातून पाठवता येतील का? 51च्या ऐवजी प्रत्येक जिल्ह्यातून 3 असे 101 विद्यार्थी आपण पाठवावेत, तसं करता येईल का? दुसरा एक स्पेसिफिक प्रश्न आहे, राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि मराठी शाळातून या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल का, किंवा CBSE किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळातून या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल? माझी अशी विनंती असेल की आपण या बाबतीमध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचा विचार करता जिल्हा परिषद आणि मराठी शाळातून हे विद्यार्थी निवडता येतील का? हे 2 माझे स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आपल्यास आहेत. साधारणपणे या प्रदर्शनीमध्ये 34 जिल्हे, मुंबईतील 3 उपविभाग यातील विद्यार्थी आणि शिक्षक त्या ठिकाणी सहभागी होत असतात. प्रत्येक जिल्ह्यातून 10 विद्यार्थी व बिगर आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यातून 8 विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात. आणि जे काही पारितोषिक आपण देतो त्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी, त्यासोबतच आदिवासी विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थी याप्रमाणे पण ते पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जात आहे. नाना भाऊ, देतो. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना राबवण्याबाबतचा विषय होता आणि तो प्रश्न होता. आपण या सभागृहात एक गोष्ट लक्षात आली अध्यक्ष महाराज, भाजपच्या सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला आणि आमच्या मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यांनी ते नियोजन विभागाकडे बोट टाकलं. अध्यक्ष महाराज, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांना नासा वगैरे सारख्या व्यवस्थेमध्ये जावं, त्यांनासाठी व्यवस्था व्हावी, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, अशा विविध योजना ह्या शिफारस केल्या गेल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत. पण या सरकारमध्ये योजनांचा फुटबॉल कसा होतो हा एक चांगलं उत्तम प्रदर्शन आपल्याला या सभागृहात आता पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहे, मला योजनांचं समर्थन आम्हाला करावंच लागेल अध्यक्ष महाराज, कारण की अखेरी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये
एक त्यांना दिशा देण्यासाठी ज्या पद्धतीने योजना येतात आहेत त्याचं आम्हाला समर्थनच करावं लागेल. पण या पद्धतीनं योजनांमध्ये हे 3 पक्षाचं जे सरकार येतं चाललेलं आहे आणि हे सरकार आपसामध्येच भांडत आहे, हे आता या सभागृहात निदर्शन नाही. प्रश्नावरच जाऊ, प्रश्नाच्या बाहेर नाही आहोत. मी मुद्दाहून निदर्शनास आणून देतो अध्यक्ष महाराज. या सभागृहात जे चाललं होतं तेच मी तुम्हाला निदर्शन आणतोय. प्रश्न आता खूप वेळ राहिला. मला मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अध्यक्ष महाराज याच्यात, कारण की हे भांडण चाललेलं आहे ठीक आहे. सभागृहात सरकारमध्ये. चालेल. चला पुढचा. मला उत्तर तर देऊ द्या. ठीक आहे मंत्री महोदय. सांगा तुम्ही द्या. पटोले साहेब, विद्यार्थ्यांच्या हिताची ही योजना आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाची याला मान्यता घेऊन लवकरात लवकर याची ठीक. अंमलबजावणी योगेश केली सागरजी. जाईल. स्पेसिफिक प्रश्न आहे, फार अतिशय उत्तम चांगली हे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आणि मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना आपण सुरू करतोय. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये सायन्स सेंटर आहेत. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजींच्या आणि उपमुख्यमंत्री दोन्ही प्रगतिशील या महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत. त्यांच्या राज्यात जर शक्य झालं तरच होईल अध्यक्ष महोदय, अन्यथा ज्यांनी 60-60 वर्ष राज्य केलं, 60 वर्ष, ऐका ना आता प्रश्न विचारतोय, 60 वर्ष राज्य केलं अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राने काय पावलं या महाराष्ट्राला माहिती आहे. माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांकडे, माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत, आपले जेवढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात या 2029 पर्यंतच्या या सरकारच्या कार्यकाळामध्ये सायन्स सेंटर उभे केले जातील, जेणेकरून अध्यक्ष महोदय तालुक्याच्या विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे आणि नागपूर पुरता सायन्स सेंटरला मर्यादित न राहता आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधील सायन्स सेंटरमध्ये हे विद्यार्थी जाऊ शकतील आणि आपले ज्ञानवर्धन करू शकतील. हा पहिला प्रश्न. तर या 4 वर्षाच्या कार्यकाला पुढच्या मध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावरती सायन्स सेंटर उभे करणार का? एक. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी आणि मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आपण याच वर्षापासून लागू करणार का? सजेशन फॉर ऍक्शन. ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्याचं मी अनुमोदन करतो. इट इज अ व्हेरी गुड सजेशन आणि म्हणून ते सजेशन ॲक्शन करता त्यांनी जे सांगितलेलं आहे. सागर साहेब, आपण ज्येष्ठ सदस्य आहेत, आपल्याला माहिती आहे सजेशन फॉर ॲक्शन हे आश्वासन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सजेशन फॉर ॲक्शन म्हटलेलं आहे, तर निश्चित त्याच्यावर चांगला विचार होईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या विद्यार्थ्यांना इन्सेंटिव्हाइज करायला एक अतिशय चांगली योजना आहे. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की इस्रोला पाठवणारे आपण जे विद्यार्थी आहेत त्या स्टडी टूरचा नेमका खर्च किती येतोय आणि नासाला पाठवणारी आपली जी स्टडी टूरची बॅच असेल त्याचा खर्च किती येतोय. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता इस्रोच्या चंद्रयान 3 लँडिंग नंतर इस्रो आणि नासामध्ये काही फार सायंटिफिक कॅपॅबिलिटीजमध्ये फरक उरलेला नाही, त्यामुळे नासाला ऑल द वे पाठवण्यापेक्षा इस्रोमध्येच आपण एखादा एक्सटेन्सिव्ह कोर्स करू नाही शकत का? हा देखील आपण विचार करणार का? हे माझे तुमच्या प्रश्नाला अजून ऍड करायचं म्हणजे या संदर्भातली पॉलिसी करण्यासाठी आमदारांना पण नासो आणि इस्रोमध्ये पाठवायचं का? चला मंत्री महोदय. मंत्री महोदय, त्यांच्या सूचना सविस्तर ऐकून घेऊ आणि जे चांगलं असेल ते करूया. चला प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 20,783. माननीय अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या काही वर्षापासून चालू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या घटनेबद्दल गंभीर विषय असून या बँकेचे ग्राहक, सभासद, शेतकरी सगळे डळमळीत झालेले आहे. अध्यक्ष महोदय, बँकेच्या अनेक शाखामध्ये जवळा, फुलसांगी, जामबाजार, दिग्रस, आर्णी, पुसद येथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून जवळपास 100 कोटीच्या वर इथे या आरो समितीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. सस्पेन्स खात्यातून भरमसाठ पैसे काढून खर्च केलेले आहेत. अनुदानाची रक्कम
जादा देऊन पुन्हा जमा केलेली आहेत. पुसद विभागात 18 कोटी रुपयापेक्षा जास्त गैरव्यवहार झालेला आहे असं अहवालातून निदर्शनात सुद्धा आलेलं आहे. या बँकेचा NPA 53.52% इतका % वाढलेला असताना आर्थिक स्थिती ढासळली असताना बँकेने 133 पदाची भरती प्रक्रिया राबवून बोगस भरती प्रकरण करण्याचा प्रयत्न केला. पात्र या बँकेत अध्यक्ष महोदय पात्र असून अनुकंपा लागलेला शिओ इथे नेमणूक करण्यात आलेला आहे. याच्यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करावं. हे सर्व प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून स्पष्टपणे व्यवस्थित आखलेल्या भ्रष्टाचाराच्या यंत्रणेकडे निर्देश करतात. म्हणून माझ्या अशा मागण्या आहेत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व व्यवहारांचा विशेष तपास तात्काळ करण्यात यावे आणि हेच SIT मार्फत नेमून याची चौकशी करण्यात यावी. सुरू असलेली सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या संचालकांना पुढील निवडणुकीत अपात्र ठरवण्याची प्रक्रिया लागू करण्यात यावी. या प्रकरणातील दोषी कर्मचारी, समजदार अधिकारी व CEO यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ताबडतोब SIT नेमण्यात यावी अशी माझी विनंती आहे. बोला. अध्यक्ष महोदय, आत्ताच आमच्या सदस्याने प्रश्न विचारला अनिल रावने. यवतमाळ जिल्हा बँकेमधील गैरव्यवहाराचा हा प्रश्न आहे. बँकेमध्ये अपार झाल्याबाबतचा प्रश्न आणि बँकेत होऊ घातलेल्या पदभरतीबाबत हा दोन प्रश्न त्यांनी विचारले आहेत. याच्यामध्ये सर्वप्रथम मी आपल्याला कथित अपाराबद्दल भाष्य करू इच्छितो आहे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे यवतमाळ जिल्हा बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपार झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. माननीय सदस्यांनी नमूद केलेले 516.65 कोटी रुपये रक्कम अपार झाल्याची रक्कम नसून मार्च 2021 अखेरीसची अनिष्ट तफावत, ज्याला इनबॅलन्स म्हणतो, ही रक्कम आहे. अनिष्ट तफावत म्हणजे अपार आहे असे म्हणता येणार नाही. एक त्याचा मुद्दा क्लिअर झाला. दुसरं त्यांनी विचारलं होतं की बँकेमध्ये होऊ घातलेल्या पदभरतीच्या संदर्भात हे पदभरती चुकीचे आहे आणि त्याला स्थगिती द्यावी. तर याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, बँकेतील पदभरतीच्या संदर्भात अध्यक्ष महाराज, सहकारी बँकेमध्ये पदभरती करण्यासाठी परवानगी देताना काही नियम व अटी शर्ती आहेत. नाबार्डने काही निकष ठरवून दिलेले आहेत आणि त्या निकषाची पूर्तता होत असल्यास बँकांना पदभरती करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये 4 अनिवार्य आणि निकष व 4 इतर निकष असे 8 निकषामध्ये जर ते पास असतील तर त्यांना भरती करायसाठी स्टॉपिंग पॅटर्न मंजूर झाल्यानंतर परवानगी देतो. अनिवार्य निकषामध्ये CRR ER हा एक निकष आहे, तो किमान 9% असला पाहिजे. CBS प्रणाली हे असणे आवश्यक आहे. तिसरा आहे ग्रॉस NPA 15% पेक्षा कमी असला पाहिजे. आणि चौथा आहे CRR SLR 3% असला पाहिजे आणि 18% पाहिजे. तर या 4 अनिवार्य निकषापैकी NPAचा निकष वगळता उर्वरित सर्व निकष यवतमाळ जिल्हा बँकेनं पूर्ण केलेले आहेत. याशिवाय इतर निकष बँके म्हणजे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण, कर्मचाऱ्याच्या वरील खर्चाचे प्रमाण, लेखापरीक्षण वर्ग, संचित तोटे इत्यादी निकषावरील पूर्तता सदर बँक करत आहे. नाबार्डच्या निर्देशानुसार अनिवार्य निकषापैकी एक जरी निकष बँक पूर्तता करत नसेल तर बँकेत प्रस्तावित पद भरती 50% पद आपल्याला भरतीस मान्यता देता येते. त्यांची मागणी होती 267 पदाची, टॉपिंग पॅटर्न होता, पण एक निकष तिथं पूर्ण करू शकत नाहीत म्हणून 50%ला ही बँक पदभरतीसाठी पात्र ठरते. 133 पदास ही मान्यता देण्यात आली आहे. बँकेतील पदभरतीबाबत वेगवेगळ्या याचिका व उच्च न्यायालयात दाखल झालेल्या होत्या. सध्या स्थितीत भरती प्रक्रिया स्थगित आहे. ठीक आहे.
त्यामुळं पदभरतीमध्ये बोगस झाली आहे असे म्हणता येणार नाही. अध्यक्ष महोदय, सदर बँकेच्या मागील 4 वर्षे NPA वाढत चाललेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. तथापि व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण सुद्धा कमी होत चाललेले आहे. मग खर्च कोणता आहे? आदरातिथ्य, संचालक अधिकाऱ्यांचा प्रवास इत्यादी खर्च सन्माननीय सदस्यांनी नमूद केलेल्या खर्च झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र सदरचा खर्च, सर्व खर्च हा व्यवस्थापन खर्चामध्ये समाविष्ट होत असून व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण हे एकूण खेळत्या भांडवलाच्या 2% पेक्षा कमी आहे. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील वर्षी हे प्रमाण 1.5% पेक्षा कमी जरा आहे. घ्या, शॉर्ट घ्या, उत्तर घ्या. तरी सुद्धा बँकेने केलेल्या खर्चाची सत्यता तपासण्याकरिता 28 नोव्हेंबर रोजी जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर आवश्यकता भासल्यास त्यांना योग्य ती कारवाई करता येईल. SIT वगैरे नेमायची आवश्यकता नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया. नाही एक अध्यक्ष महोदय, या बँकेमध्ये झालेल्या गैरप्रकारावरचा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, NPA इतका वाढला आहे त्या बँकेत. आत्ताचा NPA जर मंत्री महोदयांनी सांगितलं तर तो किती आहे जरा आपण सांगावा. NPA, या बँकेचा NPA आपण सांगावा. पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की काही हिडन खाते काढले गेले, सस्पेन्स खात्यातून रकमा काढून त्या अध्यक्षमय अनुदानाची रक्कम आपल्या काही संचालकांनी त्यांच्या खात्यामध्ये भरती केलं आहे. या भरतीमध्ये काय झालं अध्यक्ष महोदय? संचालकांच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये कॅश टाकली गेली 40 लाख. त्याचे पुरावे आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आमची मागणी होती की सगळा मोठा भ्रष्टाचार झालेला पाहता सन्माननीय सदस्यांचं म्हणणं होतं की या बँकेच्या सगळ्या या चौकशीसाठी जे NPA वाढलेला आहे त्याच्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे, म्हणून SITची आपल्या स्थापना करावी या संदर्भातली मागणी होती अध्यक्ष महोदय. म्हणून आपण निर्देश द्यावेत की एक तर थर्ड पार्टी याचं ऑडिट करावं आणि SIT मार्फत चौकशी करावी. चौकशीमध्ये जे सिद्ध होईल ते होईल. एवढे आमचे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, त्याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. पवार साहेबांनी विचारल्याप्रमाणे या बँकेचा आत्ताचा NPA 53% आहे. हां, तर त्याच्या संदर्भात आपण चौकशीचे आदेश 28 नोव्हेंबरला दिलेले आहेत. त्याच्यात जर काही तसं लेखापरीक्षक याची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या दोषी आल्यानंतर आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊ. भाऊ, चला प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 16,561. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, शॉर्ट सांगोला विचारा, शॉर्ट. तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजना प्रकल्पांतर्गत 8 गाव आहेत. पारे, नराळे, हंगिरगे, डिकसळ, गावडेवाडी, गिरडी, सोनन व हबिशवाडी. या गावांना मिळणारं जे सिंचन आहे, पाणी आहे, तो कमी दाबाने येत असल्या कारणाने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. आणि म्हैसाळच्या 5व्या प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. जत तालुक्यातील संपला. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री. थांबा. कागद लेंग होऊ दे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने चेंबरला या. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर याचा आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा सन 2024-25चा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांचा सन 2023-24 या वर्षाचा 23वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. महाराष्ट्र राज्य माहिती आयोग यांचा दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील 19वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री. उदय सामंत आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण वार्षिक लेखा विवरणाचे नमुने व वार्षिक अहवाल नियम 2017 दिनांक
18/4/2017 रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार नियम 3(4) अन्वये महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे सन 2023-24चे वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतो. वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवण्यात आले. माननीय पणन मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अधिनियम 1962च्या कलम 31च्या पोट कलम 11 अन्वये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांचा सन 2024-25च्या वर्षाचा 67वा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. माननीय पर्यटन मंत्री. पर्यटन शंभूराज देसाई आहेत का? द्या ना, बावनकुळे साहेबांना द्या. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोट कलम 1 अन्वये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित यांचा सन 2018-19, सन 19-20 व सन 2020-21 या वर्षाचे अनुक्रमे 44, 45 व 46 वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबनाची कारणे सोबत जोडलेली आहे. अध्यक्ष महोदय, अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. अशासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. थांबा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय सदस्यांची विधेयक व ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखवण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यायची वेळ ठरवण्याकरता समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजासाठी एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पुनर्स्थापनार्थ असलेले 6 अशासकीय विधेयकांना 6 मिनिटे, तसेच विचारार्थ असलेले 2 अशासकीय विधेयकांना 27 मिनिटे व उर्वरित 117 मिनिटाचा वेळ पुढील अशासकीय ठरावांना देण्यात यावा. 1 नंबरला डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 103. 2 नंबरला श्री धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 33. 3 नंबरला श्री राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 43. 4 श्री विजय राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 39. 5 ॲडव्होकेट पराग अळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 50. 6 श्री प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 151. 7 श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 8. 8 नंबरला श्री रोहित पवार विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 217. 9 नंबरला संजय देरकर विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 40. यांना प्रत्येकी 13 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाहीये. यापैकी कोणत्याही ठरावाची वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावी अशी संमतीने शिफारस केलेली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले. महोदय, अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे. प्रश्न असा आहे की प्रशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे चौथे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रतिवृत्त संमत झाले आहे. शासकीय विधेयके. 1 मिनिट. मी आपल्या अनुमतीने आपल्या कार्यालयात घडलेल्या एका गंभीर बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, माझं लेटर ॲड आहे. ह्या लेटर ॲडवर माझी सही आहे. त्या लेटर ॲड असलेल्या सहीचं झेरॉक्स करून मधलं मॅटर काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी पास मागण्यासाठी आपल्या कार्यालयाला निवेदन देण्यात आलं. त्यामध्ये लिहिण्यात आलं की प्रधान सचिवालय आणि मग ऑब्लिक करून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा याच्यावरती सही आहे आणि रविकांत तिवारी आणि नितेश बारेवार
यांना ही पास या ठिकाणी इश्यू करण्यात आली. अध्यक्ष महोदय, हा कागद मी आपल्याकडे पाठवतो. अत्यंत गंभीर बाब आहे, याची दखल घेण्यात यावी. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अधिवेशन सुरू आहे. अध्यक्ष महोदय, लेटर हेड ठीक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत. अध्यक्ष महोदय, 9 डिसेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील कणेहरगाव टेंभुर्णी परिसरामध्ये अध्यक्ष महोदय एक तरुण वकील आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध रीतीचं काम सुरू होतं. यांनी फक्त फोन केला, DYSPला फोन केला आणि तिथल्या SDOला फोन केला आणि तहसीलदारला फोन केला. तेथील या अवैध वाळू उपसा करणाऱ्या गँगनी हायवेवर, सोलापूर हायवेवर आणून इतकं मारलं की 5 फ्रॅक्चर झालेत. अध्यक्ष महोदय, 5 ठिकाणी फ्रॅक्चर आहे. तो मरता मरता वाचला, कोणी सोडवायला तयार नव्हते. त्या वकिलाचं नाव आहे अध्यक्ष महोदय पांडुरंग कुंभेर तोडकर. आणि ही संपूर्ण गँग 7-8 जणांची गँग, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अध्यक्ष महोदय, काय झालं आपल्याला सांगतो. माननीय मुख्यमंत्री 797961 बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.